नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंगने केलेली आहे। ऑलमोस्ट 22,500च्या आसपास निफ्टी जो आहे तो गॅप अप ओपनिंग झाला। काल पण मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झालं आणि सस्टेनेबल अपमूव्ह राहिली। जवळपास 300 पॉईंटची तेजी काल निफ्टीमध्ये आलेली। काल थोडं बाहेरगावी गेल्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही, पण कालचा ट्रेंड आज निफ्टीने कंटिन्यू केला आणि गॅप अप ओपनिंग दिलं। तसं US मार्केट 600 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेलं। डाऊ जोन्स ऑलमोस्ट 500 पॉईंटच्या आसपास आणि त्याच अनुषंगानं निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं। पण हायर लेवलवरून इमिजिएट ॲज युज्युअल एफआयचं सेलिंग निश्चित आलेलं, कारण 22,500 वरून निफ्टी ऑलमोस्ट -40-50 पॉईंट 22,200-250पर्यंत खाली आलेला। त्यामुळे जवळपास 70-80 पॉईंट मायनसमध्ये, म्हणजे हायर लेवलवरून जवळपास ऑलमोस्ट 300-350 पॉईंटचा फॉल इंट्राडेमध्ये बघायला मिळालेला सकाळच्या सुरुवातीच्या अर्ध्या एक तासामध्ये। पण त्यानंतरनं मार्केट परत पुन्हा अर्ध्या तासाच्या डिक्लायनिंग नंतरनं सावरलं आणि जसं निफ्टी 22,300च्यावर परत सस्टेन झाला, एक शॉर्ट कव्हरिंग रॅली स्लोली अँड ग्रॅज्युअली मार्केटला आली आणि क्लोजिंगला एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स जो आहे 22,500 तो सक्षमरित्या क्रॉस करायला निफ्टी सक्षम राहिला। 22,500 हा गॅपडाऊन ओपनिंगचा हाय होता मंडेचा, तो आज आपण सक्सेसफुली क्लाइम केला विकली एक्सपायरीच्या दिवशी। त्यामुळे ते थोडंसं एक पॉझिटिव्ह साईन आहे, कारण जो काही गॅप अप ओपनिंग झालेलं त्यानंतर सेलिंग आलं। जो काही गॅप ओपनिंगचा गॅप आहे तो पूर्ण फिलअप झाला, मायनसमध्ये गेला आणि -80 पॉईंटच्या आसपासवरून निफ्टी ज्या पद्धतीनं रिकव्हरी देऊन जवळपास 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाले, ते मार्केटला खूप पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग, मार्केटच्या आतले इनर्नल्स स्ट्रॉंग होत आहेत असं दिसतं इंटरनल्स। कारण मी कालही म्हटलं की निफ्टीमध्ये डाऊन साईड कमी आहे, पोटेन्शियल अपसाईड पोटेन्शियल जास्त आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो फेवरेबल होते आणि त्यातला एक प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आहे। निफ्टी बॉटम आउट झाला असं आपण इमिजिएट म्हणू शकत नाही, एक जस्ट ट्रेडिंग बाउन्स असू शकतो, फर्दर कदाचित डिक्लाइनिंग येऊ शकते। पण जर 22,500च्या वर सस्टेन राहिला तर मला वाटतं रिकव्हरी 22,800पर्यंत जाईल। पण ऑलमोस्ट जोपर्यंत निफ्टी 23,000च्या वर जाणार नाही तोपर्यंत आपण बॉटम आउट झालं आहे असं म्हणणं थोडंसं काय होईल, चुकीचं ठरेल। त्यामुळे थोडं तरी सध्या अजून कॉशियस राहा। पण ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये आज रिकव्हरी आली फॉल नंतरनं, मॉर्निंगला जो फॉल आला गॅप ओपनिंगचा त्यानंतरनं जी रिकव्हरी आली ती थोडी मिनिंगफुल आहे असं मला वाटतं आणि मार्केटला मजबूतीकडे नेणारी आहे असं मला वाटतं। ओव्हरऑल चांगला दिवस राहिला, 22,500च्या वर बंद झाल्यामुळे थोडं मजबूतीचे संकेत आहेत। FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने 2800 करोडची विक्री केलेली, DISने 3,300 करोडची खरेदी केली। आजचं मार्केटमध्ये बाईंग डिलिव्हरी बेस रिलायन्ससारखे स्टॉक्स आज चांगले 3% वाढले, इंडेक्स हेवीवेट्स आहेत त्याच्या प्रभावानं निफ्टी थोडासा वरती राहिला, कारण रिलायन्स ऑइल ज्या पद्धतीनं करेक्ट झाले त्यामुळं जे काही रिफायनरी स्टॉक आहेत BPCL रिलायन्स यांचे थोडे मार्जिन इम्प्रूव्ह होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सगळे रिफायनरी शेअर्स वाढलेत आणि ओव्हरऑल बऱ्यापैकी ब्रॉडर सेक्टर्समध्येच रिकव्हरी बघायला मिळते। ओव्हरऑल उद्यासाठी टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टी जोपर्यंत 22,500च्या वरती आहे तोपर्यंत पूर्ण चान्सेस आहेत निफ्टीचा सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल जो आहे तो 22,750-800 तिथंपर्यंत जाण्याचा। 22,500च्या खाली आला तर 22,400-450पर्यंत निफ्टी येऊ शकतो। 22,450च्या आसपास एक सपोर्ट आहे, पण 22,550 क्रॉस करून मेंटेन राहिला, 22,500च्या वर मेंटेन राहिला तर मला वाटतं निफ्टी आपला जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 22,750 ते 800, जिथं आपण ऑलमोस्ट एक आठवडा फेब्रुवारीचा मिडल आठवडा तिथे ट्रेड करून काढलेला, त्यामुळे 22,750-800पर्यंत जाण्याचे चान्सेस मला वाटतात निफ्टीमध्ये बनवू शकतात उद्याच्या सेशनला, जर निफ्टी 22,550च्या वर सस्टेन झाला तर। निफ्टीमध्ये 22,500 इमिजिएट फर्स्ट सपोर्ट, त्याखाली 22,450, 22,550च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते, जी 22,750-800पर्यंत निफ्टीला घेऊन जाऊ शकते। बघणं गरजेचं आहे की ती रिकव्हरी आली उद्या येते का नेक्स्ट वीकमध्ये येते। बँक निफ्टीमध्ये सिमिलरली 48,500 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे, 48,500च्या वर मेंटेन आहे तोपर्यंत बँक निफ्टी 49,000पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत। 49,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये आहे। 48,500च्या खाली आला तर थोडीशी डिक्लाइनिंग 48,300 ते 400पर्यंतची बँक निफ्टीमध्ये येऊ शकते, पण 48,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जर त्याच्यावर मेंटेन असेल तर 49,000पर्यंत जाण्याची शक्यता बँक निफ्टीमध्ये आहे। त्या अनुषंगानं तुम्ही निफ्टी इंडेक्स आणि बँक निफ्टी इंडेक्समध्ये ट्रेड करू शकता ऑप्शन्सच्याद्वारे। आज NSEमध्ये 2114 शेअर्स वाढले, त्या बाजूला 550 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्समध्ये पडझड आहे। ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे, वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। ऑन सेक्टर इंडिसेसमध्ये ब्रॉड बेस सर्व सेक्टरला बाईंग आहे, पडणाऱ्या कोणतेही सेक्टर नाही आहे। आज मेटल, एनर्जी, फार्मा,
या सेक्टर्सनी लीड केलं. त्यापाठोपाठ FMCG, ऑटो आणि बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा वाढच बघायला मिळाली. म्हणजे ऑलमोस्ट सर्व सेक्टर्समध्ये बऱ्यापैकी थोडीफार का होईना वाढच दर्ज झाले. त्यामुळे एक चांगलं साईन होतं सेक्टर इंडिसायझेसला घेऊन सुद्धा. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर युरोपियन मार्केट्स आत्ता पॉझिटिव्ह आहेत, मिक्स आहेत. 1-2 पॉझिटिव्ह, 1-2 निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर 400 पॉईंट मायनस आहे. टेरिफ वॉर ट्रिगर झाल्यानंतर डेट्स रिटेलिएट टेरिफ्स आलेत. पण जर काल US मार्केटमध्ये जी तेजी झाली की काही गुड्सला टेरिफमधून वगळण्याची शक्यता आहे, जसं काही ऑइल असेल, कारण त्यांना US मध्ये इन्फ्लेशन ट्रिगर होऊ शकतं. ऑइल आणि ॲग्रिकल्चर आयटम्स जे आहेत ते USला ट्रिगर करू शकतात इन्फ्लेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं. त्यामुळे ह्या सगळ्या आयटम्स कदाचित एक्सेप्शनल मिळू शकतं. या अनुषंगानं काल US मध्ये तेजी झाले. पण आत्ता फ्युचर मात्र 400 पॉईंट खाली आहे डाव फ्युचर्सचे. त्यामुळे बघणं गरजेचं आहे. US मार्केट जर पॉझिटिव्ह राहिले तर मला वाटतं आपण उद्या परत पुन्हा पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण गॅप ऑफ ओपनिंग झालं तर तिथं थोडं सेलिंग येऊ शकतं. ज्या पद्धतीची आजची रिकव्हरी आली आहे, पूर्णतः मार्केट ज्या पद्धतीनं 0पासून स्टार्ट होऊन वाढतं ते इम्पॉर्टंट आहे. गॅप ऑफ ओपनिंग थोडे इम्पॉर्टंट आहे. पण मला वाटतं मगाशी ज्या टेक्निकल लेवल्स सांगितल्या त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.